इंस्टाग्रामवर प्रेम जुळले नावाने फोटोचा टॅटू हृदयावर कोरला, नंतर गोळी घालून ठार व स्वतः आत्महत्या का केली? मुलगा असो किंवा मुलगी, त्यांचे लग्न योग्य वयातच झाले पाहिजे असे जुने जाणते लोक सांगत होते. घरामध्ये थोरा मोठ्याच्या छत्रछायेखाली विवाहित मुले मुली राहत होती. योग्य वेळी योग्य वयामध्ये लग्न झाल्यामुळे त्या काळातील विवाहित मुले मुली चुकीच्या मार्गाला जात नव्हते, तशी त्यांना संधीच मिळत नव्हते. आजच्या संगणकीय युगामध्ये टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडिया अशी करमणुकीसह माहितीचे आदान प्रदान करणारी विविध साधने उपलब्ध आहेत. यामुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहेत. आजच्या युगात मुला मुलींचे योग्य वेळी योग्य वयामध्ये लग्न झाले तरी निव्वळ मोबाईलमुळे पती पत्नीमध्ये तणाव आणि घटस्फोटाच्या अनेक घटना घडतात. हे एक जळजळीत वास्तव आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संबंधातून एका विवाहित प्रियकराने एका विवाहित प्रेयसीवर गोळीबार केल्याची घटना चोपडा तालुक्यातील अकुलखेडा या गावी घडली आहे. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या प्रेम संबंधातून हा प्रकार घडल्यामुळे दोन परिवारांची अपरिमित हानी झाली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चोपडा या तालुक्याच्या गावापासून काही अंतरावर अकुलखेडा हे गाव आहे. या गावी जगदीश काशीनाथ पाटील हा अवघा 34 वर्ष वयाचा तरुण राहतो. मूळ निमगव्हाण येथील रहिवासी असलेल्या जगदीश पाटील याचे वयाच्या 20व्या वर्षी लग्न झाले. योग्य वेळी योग्य वयामध्ये जगदीश पाटील या तरुणाचा अनिता या 18 वर्षांच्या तरुणीसोबत विवाह झाला. जगदीशचे वैवाहिक जीवन सुखात सुरू होते. RO वॉटर फिल्टर प्लॅन्टचा व्यवसाय त्याने थाटला. या व्यवसायातून त्याला चांगले उत्पन्न सुरू झाले. बघता बघता त्याने एक 4 चाकी वाहन खरेदी केले. ते वाहन त्याने भाड्याने दिले. एकीकडे त्याची व्यवसायामध्ये प्रगती होत होती तर दुसरीकडे त्याच्या संसारातही भर पडत फुलत गेलेला होता. त्याच्या संसारवेलीवर एक पुत्र आणि एक कन्या रत्नाचे आगमन झाले. एकंदरीत त्याचा सुखाचा संसार सुरू होता. दरम्यानच्या कालावधीमध्ये त्याची पत्नी अनिताच्या हातात एक अँड्रॉइड मोबाईल आला. हाती अँड्रॉइड मोबाईल आल्यामुळे ती फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप असे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिलया हातळू लागली. कर लो दुनिया मुठ्ठी में या स्लोगनने मोबाईल युगाची सुरुवात झाली होती. मोबाईलच्या माध्यमातून जग तिच्या अगदी जवळ आणि मुठीत आले. बघता बघता अनिताला मोबाईलचे वेड लागले. यूट्यूब, व्हॉट्सॲप हाताळता हाताळता तिला इंस्टाग्रामचे वेड लागले. ती दररोज इंस्टाग्रामवरील रील बघू लागली. तिला इंस्टाग्रामवरील रील बघण्याचे वेड अर्थात व्यसन जडले. त्या माध्यमातून ती देवानंद धनगर या 35शीतील तरुणाच्या संपर्कात आली. देवानंद धनगर हा शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील रहिवासी होता. ज्याप्रमाणे अनिता विवाहित होते तसाच देवानंद हे विवाहित होता. दोघे विवाहित सोशल मीडिया, इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ आले. दोघे एकमेकांच्या सोबत मोबाईलवर चॅटिंग करू लागले. अहिराणी भाषेमध्ये एक गाणे तयार करण्याचा प्रस्ताव देवानंद याने अनिताजवळ ठेवलेला होता. त्या गाण्यामध्ये अनिताला रोल देण्याची त्याची इच्छा होते. हा प्रकार एके दिवशी तिचा पती जगदीशला समजला. जगदीशने याबाबत अनिताला जाब विचारला. त्यावेळी तिने आपले देवानंद सोबत व्हॉट्सॲपवर चॅटिंग झाल्याचे कबूल केले. मात्र मी मरेपर्यंत तुझीच राहीन असे तिने पती जगदीशला सांगून हाताबाहेर जाणारी परिस्थिती काबूत ठेवल्यामुळे जगदीश शांत झाला. आपला लग्नाचा पती असून हम दो हमारे दो असा आपला सुखाचा चौकोनी परिवार आहे हे तिने समजून घेतल्यामुळे तिने देवानंद सोबतची अटॅचमेंट कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. ते त्याला टाळू लागले. मात्र गेल्या 4 ते 5 वर्षांपासून आणि त्याच्या संगतीमध्ये राहण्याची आणि तिच्यासोबत चॅटिंग करण्याची सवय जडलेला देवानंद तिचा दिवाना झाला होता. त्याने आपल्या छातीवर अनिताच्या टॅटूसह अन्नू माझी बायको असे गोंधून घेतले होते. काही केलं देवानंद तिचा नाद सोडण्यास तयार नव्हता. देवानंदने आपल्या छातीवर अनिताचा फोटो आणि तिचे नाव गोंधून घेतल्याचे त्याच्या पत्नीच्या लक्षात आले. आपला पती परस्त्रीच्या नादी लागल्याचे बघून ती संतापली. घरामध्ये वादाला तोंड फुटले.
आपल्या पतीनेच विश्वासघात केल्याने चिडून ती त्याला कायमची सोडून निघून गेली। पत्नी सोडून गेल्यामुळे देवानंदला रान मोकळे झाले। मात्र इकडे अनिता त्याला टाळत असल्यामुळे एकाकी पडलेला देवानंद काही केलं अनिताचा नाद सोडायला तयार नव्हता। दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी शनिवारचा दिवस उजाडला। या दिवशी सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे अनिताची मुले शाळेत गेली। अनिताचा पती जगदीश हा मूळ गावी निमनगव्हाण येथे त्याच्या आईला पापड देण्यासाठी गेला। त्यावेळी अनिता घरी एकटीच होती। सकाळी 9 वाजता तिने गल्लीतील इतर महिलांच्या मदतीने स्वतःच्या अंगणामध्ये कुरड्या तयार केल्या। आज आपल्या जीवनातील अखेरचा दिवस असल्याचे तिला माहितीच नव्हते, ते केवळ नियतीला माहिती होते। 10:30 वाजता शाळेत गेलेली तिची मुलगी घरी परत आली। त्यावेळी घर बंद होते। घराचा लोखंडी दरवाजा उघडण्यासाठी तिच्या मुलीने बारीक जाळीतून हात टाकत आतून बंद असलेला दरवाजा उघडताच अनिताची मुलगी एका क्षणासाठी निशब्द झाली। तिच्या तोंडून शब्द निघत नव्हते। मात्र पुढच्या क्षणी ती जोरजोरात ओरडत धाय मोकलून रडू लागली। तिने पाहिलेले दृश्य भयावह होते। तिची आई अनिता रक्ताच्या थरोळ्यात पडलेली होती। तिच्या शेजारीच देवानंद धनगर हा देखील रक्ताच्या थरोळ्यामध्ये निपचित पडलेला होता। बाजूलाच एक पिस्टल आणि 2 काडतुसे पडलेली होते। एकूणच भयावह दृश्य अनिताच्या मुलीने बालपणात पाहिले होते। ते दृश्य तिच्या बालमनावर कोरले गेले। ते दृश्य तिच्या नजरेसमोरून सरकण्यास तयार नव्हते। प्रसंग बाका होता। प्रसंगाचे भान ठेवत तिने वडील जगदीश पाटील यांना कॉल लावला। पप्पा, तुम्ही घरी लवकर या। आपल्या घरामध्ये आई आणि तिच्याजवळ अजून एक जण रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला आहे, असा तिने निरोप दिला। मुलीचा रडवेला आवाज आणि निरोप ऐकताच जगदीशच्या मनामध्ये धस्स झाले। निमगव्हाण येथे आईला पापड देण्यासाठी आलेला जगदीश आईला सोबत घेऊन लागलीच अकुलखेडा येथे येण्यास निघाला। घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमली होती। जगदीश आणि त्याच्या आईने घरात जाऊन पाहिले असता घरामध्ये अनिता आणि देवानंद या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडलेले त्यांना दिसून आले। हे पाहून जगदीशने हंबरडा फोडताच त्याला गल्लीतील लोकांनी घराबाहेर काढत शांत केले। या घटनेची चोपडा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली होती। माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आदींनी आपापल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली। दोघांचे मृतदेह उत्तरे तपासणी कामे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पुढील तपासाला सुरुवात केली। मयत देवानंद धनगर याला अनिताचा पती जगदीश याने यापूर्वी कधी पाहिले नव्हते। मात्र अनिताचे देवानंद नावाच्या व्यक्तीसोबत मोबाईलवर चॅटिंग होत असल्याचे त्याला माहिती होते। पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्याचे नाव देवानंद सुभाष धनगर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपल्या पत्नीसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून चॅट करणारा हाच तो देवानंद धनगर असल्याचे जगदीशच्या लक्षात आले। अनिता हे देवानंद याला वेळ देत नसल्यामुळे तो तिला मारून टाकणार असल्याचा आणि स्वतः देखील आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आला। देवानंदने स्वतःच्या मोबाईलवर जगदीश मला माफ कर, माझे आणि अनिताचे प्रेम आहे, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, मला ती टाळत आहे, दुसऱ्यासोबत बोलते, मी तिला सोडणार नाही आणि मी पण जिवंत राहणार नाही, असा व्हॉट्सॲप मेसेज देवानंद याने टाईप केला होता। हा मेसेज जगदीशला रवाना करण्याचे राहून गेल्याचे समजते। या कालावधीमध्ये अनिता आणि देवानंद यांच्यामध्ये वाद झाला। त्या वादाची परिणती गोळीबारात झाल्याचे म्हटले जाते। हत्या आणि आत्महत्येच्या या घटनेप्रकरणी मयत अनिताचा पती जगदीश काशीनाथ पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलीस स्टेशनला देवानंद सुभाष धनगर याच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा रजिस्टर नंबर 65/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) सह आर्म ॲक्ट 325 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सोशल मीडियाचा दुरुपयोग केल्याने काय परिणाम होतात हे या घटनेतून दिसून येते। अनिताच्या प्रेमामध्ये
दिवाना झालेल्या देवानंद याने स्वतःच्या छातीवर तिचा फोटो आणि नाव गोंधून घेतले होते। त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला सोडचिठ्ठी देत त्याच्यापासून सुटका करून घेतली। देवानंदची पत्नी त्याच्यापासून मुक्त झाली। देवानंद याने स्वतःवर गोळी झाडून जीवनातून आपली मुक्तता करून घेतली। याशिवाय अनिता देखील देवाघरी गेली, मात्र अनिताचा पती एकाकी झाला। महत्त्वाचे म्हणजे तिची दोन्ही मुले मातृप्रेमाला कायमची पारखी झाली। या घटनेचा पुढील तपास